ब्रह्मदेव आणि विष्णू असे दोघं बसले होते बघा. ज्यावेळेस दोघं बसले होते त्यावेळेस दोघांची चर्चा चालू झाली. आणि चर्चा चालू झाल्यामुळे काय होतं की कोणीतरी एक आपला मोठेपणा गायला लागतं बघा. ज्यावेळेस दोन व्यक्ती बसतात त्यावेळेस म्हणतो मी असं करतो, मी तसं करतो, माझं असं माझं तसं. तर त्यावेळेस काय होतं की विष्णुदेव चुप राहतात, परंतु ब्रह्मदेव खूप बडाया मारायला लागतो. मग त्यांचा थोडासा वाद निर्माण होतो. दोघं ज्यावेळेस बसतात त्यावेळेस त्यांचा वाद चालायला लागतो. मग काय होतं की त्यांचं भांडण सोडवण्यासाठी बघा, आपल्या गावामध्ये जर दोन व्यक्तीचं भांडण चालू असलं तर आपलं काय होतं की आपण तिसऱ्या व्यक्तीकडे तो जातो, म्हणजे पंचाकडे. त्या दोघांचं भांडण चालू असताना त्यांनी ठरवलं की आपलं भांडण आपण शंकराकडे नेऊ. त्यावेळेस ते शंकराकडे गेले. शंकरांना पूर्ण गोष्ट त्यांची ती सांगितली. सांगितल्यानंतर ते म्हणतात की यामध्ये आपण काहीतरी हल काढू बघा. मग हल काढायचं काय? तर त्यावेळेस शंकरजी त्यांना असं सांगतात, विष्णुदेवाला सांगतात की जा माझ्या पादुका शोधून आण. विष्णूला पादुका शोधण्याचं काम देतो आणि ब्रह्माला सांगतो की ब्रह्मदेवा जा तुम्ही माझा मुकुट शोधून आणा. दोघेही जातात. ब्रह्मदेव आकाश पाताळ धरती भूलोक सर्व मृत्यूलोक सर्व छान मारतो, परंतु ब्रह्मदेवाला काही सापडत नाही. विष्णू खूप शोधतो. विष्णुदेवी त्याच्या पादुका खूप शोधण्याचा प्रयत्न करतो. विष्णुदेवाला काही सापडत नाही. विष्णुदेव परत येते, परंतु ब्रह्मदेव असं करतो त्याला सापडत नाही. मग रिकाम्या हाताने कसं जायचं? बरोबर, आपल्याला विजय तर मिळवायचा, परंतु मग काहीतरी छल करावा लागेल. गाय अपवित्र का, हा भाग सांगतो मी. त्यावेळेस तो ज्यावेळेस फिरत 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 असतो त्याला मुकुटा शोध काही लागतच नाही, पण त्याला एक ढेरी गाय दिसते बघा. मग तो काय म्हणतो की हे गोमाता, तू माझ्यासोबत चल आणि तू शंकरांना सांग की मुकुटाचा शोध लागला. गाय तयार होत नाही, परंतु तो गायीला थोडं फूस लावतो, नादावतो आणि त्यानंतर तो गायीला आपल्या सोबत घेऊन शंकराकडे येतो. शंकराकडे गेल्यामुळं शंकरांना तर सर्व गोष्टी माहिती होत्या, परंतु शंकराकडे गेल्यानंतर गाय तो काय म्हणतो की ही शंकरजी मुकुटाचा शोध लागला. शंकरजी त्यांना विचार काय करू आहे तुझ्याकडे? तर तो म्हणतो ही बघा काय. गायीला विचारा. मग ते त्यावेळेस गाय काय करते की ती म्हणते हो शंकरजी मुकुटाचा शोध लागला. परंतु शंकरजीला माहित असतं की शोध लागला नाही. गाय आपल्या मुखातून शंकरजींना खोटं बोलते की नाही, त्यावेळेस शंकरजी त्याला शाप देतो की तू मृत्यूलोकात जाशील आणि विष्ठा भक्षण करशील. विठ्ठल विठ्ठल. गायत्री सुमुखे बक्षितसे मळ वाहती गंगा वाहती मिळ गंगा ओघ, असं काहीतरी प्रमाण आहे बघा. म्हणजे त्यावेळेस जो शंकराने तिला शाप दिलेला आहे गायीला की तू सर्वांगण जरी पवित्र असेल, परंतु तू मुखाने मला खोटं बोलली, मुखाने जी साक्ष दिली तू, त्यामुळे तू मुखाने अपवित्र राहशील. विठ्ठल विठ्ठल. बघा, यामुळे गायीचे सुद्धा या अभंगामध्ये उपकार मानले नाही. आता बघा संतांचे उपकार या अभंगामध्ये मानले का? संतांचे जे जीवन आहे ना ते लोकांच्या उपकारासाठी झालेलं बघा. संतांनी जो अवतार धारण केला आहे तो उपकारासाठी केला आहे. विठ्ठल विठ्ठल.